व्लॉग 2 ॲक्च्युली स्टार्ट होतोय सेम डेला, कारण आत्ता वाजलेत 3:45 त्यात सेम दिवसाचे. मी झोपलो नाही, मी माझे मील्स कंप्लीट केले, ऑफिसला गेलो, 2 इंस्टाग्रामचे व्हिडिओज एडिट केले आणि त्यानंतर आजचा जो तुम्ही कालचा व्लॉग बघितला तो एडिट केला. त्यानंतर जेव्हा मी एक्सपोर्ट केला तेव्हा 3-4 वेळा असं झालं की व्हिडिओ ओव्हर एक्सपोज होत होती किंवा कलर्स खूप जास्त ऑफ होत होते. त्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्व करत एवढा टाईम लागला आणि व्हिडिओ मोठी असल्यामुळे माझ्या डोक्यातच नाही आलं की छोटा पार्ट रेंडर करून आपण बघूया की कसं आउटपुट येतं आहे. बट फायनली कसं करून असं समजा की 90% मी व्हिडिओ ती केलेली आहे. म्हणजे व्हिडिओ तर पोस्ट होईल सकाळी 9 वाजता, बट 90% मला पाहिजे तशी झाले इन टर्म्स ऑफ कलर. मला आता कळलं आहे सोल्युशन काय. सो नेक्स्ट व्हिडिओपासून तो प्रॉब्लेम नाही येणार. आता मेन डायलेमा काय की वाजलेत 3:45. जर मी आत्ता झोपतोय प्रॉपर झोपतोय तर पूर्ण रूटीन मेसअप होईल, कारण मला डेली 5:30ला उठायचं असतं. मला तो रुटीन सेट आहे 1-2 वर्षांपासून. म्हणून मी डिसाईड केलं आहे की काय करायचं आहे. बघा, जेव्हा आपण नॅप्स घेतो ना तेव्हा नॅपमध्ये काय करायचं असतं, एक तर 10 मिनटं पॉवर नॅप, जर अजून टाईम आहे तर 20 मिनटं, मॅक्सिमम 30 मिनटं, बट त्याच्या वर नाही. 30 मिनटाच्या वर गेलं की असं वाटेल की कुठलं काय ट्रक ठोकलं, बस ठोकली आणि कोणी कुठून उठवलं. सो 30 मिनटापर्यंत लाईट स्लीप चालते असं समजा. त्यामुळे रिस्क नाही घ्यायची 30 मिनटाची. 20 मिनटात पॉवर नॅप कंप्लीट करायची मॅक्झिमम, बट 10 मिनिट शॉर्ट टाईम बेस्ट. 10 मिनिटपेक्षा कमी नाही. आता जर त्याच्या वर जायचं आहे तर मग 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास. 4 वाजता जर मला झोप लागते तर मी 5:30ला उठू शकतो. आणि मग माझा प्लॅन हा आहे की दुपारी 12पर्यंत इधर मी 3 तास काढून झोपावं, कुठेतरी 3 तास, किंवा मी 1.5 तास झोपावं, मग ब्रेक घ्यावा, परत 1.5 तास, असं करत ॲज मच एज पॉसिबल झोपावं. आणि उद्यापासून म्हणजे उद्या रात्रीपासून रिसेट होऊन जाईल स्लीप. सो लेट सी. मी तुम्हाला नक्कीच अपडेटेड ठेवेन आणि उद्या मी तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करेन की एक्झॅक्टली प्लॅन काय मी बनवलं आहे आणि कसं आपण जाणार आहोत 60 kgला. गुड नाईट. ॲक्च्युली पक्ष्यांचा आवाज यायला लागला आहे आणि मी आता झोपणार आहे. लेट सी. 12:30 वाजलेत आता आणि मी आत्ता उठलो आहे. मध्ये मला जाग आली, बट मी झोपेत अलार्म बंद केले, काय केलं मला नाही माहीत. बट एक गोष्ट जी मी शिकलो आहे की डेला 4 पार्टमध्ये डिवाईड करायचं. 4 पार्टमध्ये डिवाईड करायचं म्हणजे काय, एक पार्ट वेस्ट गेला ना, इट्स ओके. सो आता सेकंड आहे, दुपारचा टाईम आहे, संध्याकाळचा टाईम आहे, रात्रीचा टाईम आहे. सो अजून 3 हिस्से आहेत माझ्याकडे. यातून 2 हिस्से जरी मी कंप्लीट केले, आय विन 50%. 3च्या 3 केले, आय विन 75. सो लेट्स ट्राय टू विन ऑल 3. 70 ग्राम वे प्रोटीन टू स्टार्ट द मील, टू स्टार्ट द डे. 2:30 PM फर्स्ट मील ऑफ द डे, 70 ग्राम वे. अच्छा, मी तुम्हाला दाखवलं फर्स्ट मील ऑफ द डे, जो की ॲक्च्युली होतं वे प्रोटीन, बट लेट्स नॉट कॉल इट अ फुल मील, कारण तो एक स्नॅक होता. नाव फर्स्ट ॲक्च्युअल मील काय आहे तर हे बघा, 150 ग्राम कुक्ड व्हाईट राईस आणि 200 ग्राम फिश. कुठलं फिश आहे ते विचारायला मी विसरलो, विचारून अपडेट करेन नंतर मम्मीला. पण हे फिश जे आहे 200 ग्राम विथ बोन, विथ एव्हरीथिंग वेट आहे. बोन्स तर ऑफकोर्स आपण नाही खात आणि थोडीफार स्किनवरचं जे ऑइल कोटिंग असते ती पण मी मॅरिनेशन वगैरे असतं ते अवॉइड करतो ॲज मच एज पॉसिबल. सो आय वुड कन्सिडर इट 150 ग्राम, बट एक्झॅक्टली कुठला फिश आहे ते माहीत नाही. 2 फिशेस आहेत, बट विल एस्टिमेट. बघा, वाजले 12:30. मी तुम्हाला जो लास्टचा मील दाखवला त्यानंतर एक बोलमध्ये सॅलड, थोडंसं कॉफीसुद्धा प्यायलो आणि 40 ग्राम भाजलेले शेंगदाणे खाल्ले. तर डाएट प्लॅन एक्झॅक्टली मला जसं फॉलो करायचा होता तसा झाला नाही काही कारणांमुळे. त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया, कारण ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण आजची गोष्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे, जे की आहे मी एक्झॅक्टली काय प्लॅन फॉलो करतो आहे. तर बघा, सिम्पल, तुम्ही हे नोटीस केलं असेल की मी एका रेस्ट्रिक्टेड विंडोमध्ये खातोय. आजच्या दिवसात 3 तासात मी सगळे माझे मील्स उरकवले. म्हणजे बेसिकली मी इंटरमिटंट फास्टिंग ट्राय करतोय, जे की मी काल बोललो. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये
मी कॅलरी डेफिसिट यूज करतोय, राईट? बिकॉज इंटरमिटंट फास्टिंग फक्त करून रिझल्ट नाही आहे, कॅलरी डेफिसिटमध्ये राहणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून कॅलरी डेफिसिटमध्ये मी राहतोय. किती ते लिटरली मी काउंट नाही करत आहे, कारण पहिले 3 आठवडे माझं एकच फोकस होतं, कमी खायचं, कमी टाईममध्ये खायचं. पहिला सकाळचं आणि रात्रीचं मील स्किप करायचं, किंवा सकाळचे सगळे मील स्किप करून फक्त रात्री खायचं. मी जस्ट हे केलेलं, कमी खायचं, कमी टाईममध्ये खायचं, दॅट्स इट. आणि त्यामध्ये दुसरा जो रूल मी फॉलो करतोय, प्रोटीन ॲज मच एज पॉसिबल. वे प्रोटीन, मच्छी, चिकन, मटन, अंडी जे काही असेल, तर प्रोटीन आपल्याला जास्त हवं आहे. दही असेल घरी, दही पण पितो, 1 ग्लास दूध तर पितो, इधर कॉफीमध्ये और जस्ट दूध, बट 100% पितो. त्याच्यासोबतच वॉटर इंटेक चांगला ठेवायचा. जेव्हा मी खात नाही आहे त्या टाईममध्ये वॉटर इंटेक वाढवायचा बेस्ट चान्स आहे. याच्या व्यतिरिक्त जी फास्टिंग विंडो आहे माझी, त्यामध्ये डाएट कोक असो, पेप्सी असो, त्यामध्ये सोडा नॉन फ्लेवर्ड, ज्याच्यामध्ये जलजिरा वगैरे टाकू शकतो टेस्टला, लिंबू सरबत विथ शुगर फ्री, या सगळ्या गोष्टी यूज करतोय मी, सो दॅट हा फास्टिंग मी लॉंगर टाईमसाठी करू शकतो. आणि असं वाटणार नाही की काहीच खात नाही किंवा काही पीत पण नाही, नुसतंच पाणी पितोय, असं सुद्धा नाही वाटत. पण प्लॅन आता थोडासा चेंज होणार आहे. आत्ता आपण जास्त स्पेसिफिक जाणार आहोत. प्रोटीन मिनिमम रिक्वायरमेंट आणि फायबर हे 2 मिनिमम रिक्वायरमेंट आपण ठेवायचे आहेत फॉर द नेक्स्ट 2 वीक्स. सिम्पल गोल. वाईल लूजिंग फॅट आपला गोल असेल की या 2 गोष्टीसुद्धा हिट करायच्या, कारण मी ऑलरेडी 70च्या खाली आलेलो आहे. आता जर मी प्रोटीन इंटेकवर नीट लक्ष नाही दिलं तर अनफॉर्च्युनेटली मसल लॉस व्हायला सुरुवात होईल, जे की नको आहे. बघा, प्लॅन तर रेडी आहे, तो फोनमध्ये. सो माझा ॲप आहे ज्याच्या थ्रू मी क्लायंट्सना कोच करतो. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन, वर्कआउट प्लॅन, सगळं डेटा सगळं असतं. ऑफकोर्स एक्सक्लुझिव्ह टू माझ्या क्लायंट्सना ओनली. तो प्लगसुद्धा माझ्या सर्व्हिसेसचा. आय एम अ फिटनेस कोच. डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलूया. तर मी काय करतो, मी जस्ट रेकॉर्डिंग ऑन करतो स्क्रीनमध्ये आणि ती तुम्हाला दिसेल इकडे. आपण सर्वात पहिले बघूया ब्रंच, जो पोस्ट वर्कआउट आहे, कारण 9 आउट ऑफ 10 टाइम्स मी दुपारी माझा फास्ट ब्रेक करणार आहे. 250 ग्राम चिकन ब्रेस्ट बोनलेस रॉ वेट आहे हा. 150 ग्राम कुक्ड व्हाईट राईस, 3 होल एग्स. आता ह्याच्या जागी जर 150 ग्राम कुक्ड व्हाईट राईस मी नाही खात तर 2 चपात्या खाणार, ज्याच्यामध्ये अराउंड 60 ग्राम गव्हाचं पीठ असतं आणि बाकीचं पाणी वगैरे, ते सगळं तेल वगैरे नसतं. 3 अख्खी अंडी. मोस्टली मी महिन्यातून एकदा गावाला जाऊन येतो, सो आजी माझ्यासाठी मस्त गावठी अंडी रेडी ठेवते एकाकडून घेऊन. मला एकदम ऑर्गॅनिक अंडी मोस्ट टाइम्स ऑफ द इयर मिळतात आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आता विषय कसा आहे, चिकन आणि अंडी दोन्ही शिजवण्यासाठी आपल्याला थोडं तरी त्याच्यामध्ये मोजून मॅक्सिमम 5 ग्राम तूप मी वापरतो. तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. सीड ऑइल युजली अवॉइड करायचं, बट किंवा रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल वगैरे काही असतं ते घरात, ते अवॉइड करायचं. चिकनला मॅरिनेट करायला एक मी मसाला मिक्स, तो एक काहीतरी बिर्याणी का तंदूर मिक्स येतो सुहानाचा, तो मी वापरतो. इट्स नॉट दॅट हाय इन कॅलरीज, इट्स फाईन. मे बी मॅक्सिमम 50 कॅलरीज ॲड होतील त्यामध्ये. आणि दही जर मी थोडंसं ॲड करतो, टोटल आपण पकडूया मॅक्सिमम 100 कॅलरीज, त्याच्यावर जाणार नाही. इकडे येतं आहे 700 कॅलरीज आणि प्रोटीन आहे 70 ग्राम. 42 ग्राम इज आय बिलीव्ह कार्ब्स आणि 25 ग्राम फॅट आहे. आणि याच्यामध्ये ॲज आय सेट थोडेसे कॅलरीज ॲड होतील. सो मॅक्सिमम 800 मील, व्हेरी गुड फॉर अ फर्स्ट मील. ठीक आहे, हेवी मील आहे, बट ऑफकोर्स मी कमी टाईमसाठी खातो. ह्याच्यानंतरचा जो मील आहे तो ॲज अ प्री वर्कआउट सुद्धा ॲक्ट करतो कधी कधी माझ्यासाठी, जर मी संध्याकाळी वर्कआउट करतोय तर. बट जर मी संध्याकाळी वर्कआउट नसेल करत तर इट विल ॲक्ट ॲज अ पोस्ट लंच. 200 ग्राम काकडी, एक ॲपल आणि 250 ग्राम म्हणजेच 250 ml लो फॅट मिल्क. आता ह्याच्यानंतरचा जो मील आहे प्रिटी सिम्पल. 70 ग्राम वे प्रोटीन, म्हणजेच होऊन जाईल अराउंड 2 स्कूप. जर 34 ग्रामचा जो मी वे प्रोटीन वापरतो नॅक्रोचा, 34 ग्रामचा 1 स्कूप 68 होऊन जातं, म्हणजे 70 पकडूया. 400 ग्राम वॉटरमेलन. फायबर अजून ॲड करायला मी 10 ग्राम इझबगोल, जे आपलं येतं मेडिकलमध्ये इझिली मिळतं, इझबगोल सिलियम हे सिम्पली पाण्यात टाकून, सो दॅट सकाळी 2 नंबर 1 नंबर होईल. तर हा आपला बेसिक प्लॅन मी प्रिपेअर केलेला आहे. ह्याच्यामध्ये 127 ग्राम प्रोटीन आहे, 127 ग्राम कार्ब्स आहेत आणि 32 ग्राम फॅट्स आहेत. टोटल कॅलरीज 1355. याच्यामध्ये आपण जर मसाल्याचे वगैरे कॅलरीज जरी ॲड केले तरी सुद्धा ते होतात जास्तीत जास्त 1500 जातील. ठीक आहे, सगळं ॲड. अजून जर मी एक्स्ट्रा सॅलड जरी खाल्ला
किंवा घरी समजा राईस कमी करून मी थोडीशी डाळ ॲड केली तरी मॅक्सिमम 1500 कॅलरीज होती. सो 1500 कॅलरीजचा आपला प्लॅन आहे. 1500 कॅलरीज रेग्युलर बेसिसवर मी खाणार आहे आणि आय एम प्रिटी डॅम शुअर मी गेल्या 3 आठवड्यात एक्झॅक्ट ट्रॅक न करून सुद्धा जर 3 आठवड्यात 3 किलो कमी केलेला आहे, ऑफिशियली 70च्या खाली आलेलो आहे, तर एक्झॅक्ट ट्रॅक करून तर मी येणारच आहे. दॅट्स इट फॉर टुडे. लेट झालंय, 12:30 वाजलेत ऑलमोस्ट. एंड करूया हा व्हिडिओ आणि मी तुम्हाला दाखवेन उद्या की काय चूक झाली माझी आज, ज्यामुळे मला एक्झॅक्ट प्लॅन फॉलो नाही करता आला आणि ती मी उद्यापासून दररोज कशी निस्तरणार आहे. आणि ही चूक जर तुम्ही अवॉइड करताय, तुम्ही निस्तरताय, तर मग तुमची जर्नी अशी एकदम स्मूथ होईल, मक्खनसारखी.